अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन मंत्री सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत। धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे। कृषी खात्यामधल्या कथित घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडे आणि सदनिका घोटाळ्यामध्ये दोषी आढळल्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळामधून काढून टाका असं विरोधकांनी म्हटलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन मंत्री सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आले। कृषी खात्यातल्या कथित घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती आहे, तर सदनिका घोटाळ्यात दोषी आढळलेल्या माणिकराव कोकाटेंनीही राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे। काल एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये एका मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा ठोठावली। म्हणजे अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्या हो, मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे। एकमेकावर काय ढकलताय? महाराष्ट्र सरकारमध्ये दोन असे मंत्री आहेत ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि दोन्ही तुम्ही जे मला प्रश्न विचारले दोन्ही मंत्र्यांनी नैतिकतेने निर्णय घ्यावा एवढीच माफक अपेक्षा आहे। नैतिकता ही या सरकारने दाखवावी। गुन्हा सिद्ध झाल्यामुळे माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय, तर कोर्टानं दोषी ठरवल्यानं कोकाटेंचा राजीनामा घ्या अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। आपल्या पुढे दोन प्रकरण आहे, एक आहे बीडचं। धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये सांगतात की आरोप लागू द्या, आरोप स्पष्ट होऊ द्या, आरोप सिद्ध होऊ द्या, त्याच्याशिवाय राजीनामा देणार नाही। आणि दुसरीकडे आरोप सिद्ध झाले, शिक्षा झाली तरी राजीनामा देणार नाही। त्यामुळे नैतिकता जी आहे ही नैतिकता संपूर्णतः या महायुती सरकारने गुंडाळून ठेवलेली आहे, हे यातून लक्षात येतं। मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे। कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अपिलामध्ये सुटतील न सुटतील हे सांगता येत नाही। त्याला सस्पेंड केल्याशिवाय आमदारकी थांबत नाही, त्याच्यामुळे ती कारवाई झाली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। राजीनामा द्यावा, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। मंत्रिमंडळात राहून ज्यावेळेला आरोप होतात, एक क्षण सुद्धा पदावर राहणं दोष आहे, लगेच राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे। चुकला ना, चूक झाली ना, लोक पाहतात ना, म्हणून आपली जबाबदारी आपलं कर्तव्य असं समजून पहिला राजीनामा देऊन मोकळा झाला पाहिजे। मी घर घेताना 1989 साली ॲफिडेविट केलेलं आहे। शस्त्र परवाना 1993-94 घेतलेला आहे। मध्ये 5 वर्षाचा अंतर आहे आणि 2,000 रुपये उत्पन्न माझं वाढलं। तेव्हा महागाई निर्देशांकात जर विचार केला तर तेवढे 2, 5, 10 हजार उत्पन्न हे वाढीव तुम्हाला ग्राह्य धरता आलं पाहिजे। परंतु आता त्या काही गोष्टी रेकॉर्डवर न आल्यामुळे त्या ठिकाणी गैरसमजापोटी काही गोष्टी झाल्या असतील, परंतु तो न्यायालयाचा अधिकार आहे, न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, त्याच्या अगेन्स्ट मी अपील करणार आहे उद्या परवा आणि जो काही निर्णय होईल तो बघेल, तुम्हाला मिळेल बघायला। तो आलायचा तो प्रश्न हे बघा, विरोधकांनी कसं वागावं हे त्यांनी ठरवायचं आहे, तो काय माझा मुद्दा नाही आहे। ते त्यांच्या मागणीचं त्याचा विचार करण्याची तशी काही फारशी आवश्यकता आहे मला असं वाटत नाही, ते करणारच मागणी।